कच्च्या पपईपासून हा खुसखुशीत आपण वडा तयार केलेला आहे बघा. आणि खायला पण खूप असा चविष्ट लागतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा किती छान दिसतोय हे बघा. असा वडा तुम्हाला सुद्धा करायचा असेल तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा तुम्ही. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला कच्च्या पपईपासून मस्त असे वडे तयार करायचे आहेत. तर बघा, त्यासाठी आपण पपई घेतलेली, ही मोठी पपई होती त्याच्यामधून मी थोडासाच भाग घेतलेला आहे. आणि मागचा भाग चिरल्यानंतर बघा, मागचा भाग असतो ना हिरवा, तर तो पण मी पूर्णपणे काढून टाकलेला आहे बघा. आणि मध्ये ज्या बारीक अशा बिया असतात ना त्या पण काढून घेतलेल्या आहे. आणि पपईला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण पपईवरती चीक असतो ना, त्याच्यासाठी आपल्याला पपई स्वच्छ धुवून घ्यायची आहे. वडे करण्यासाठी पहिल्यांदा बघा आपल्याला बारीक किसणीने अशी किसणी घ्यायची आहे, बारीक छिद्र्याची. तिच्याने ही पपई किसून घ्यायची आहे आपल्याला बघा अशी. हे बघा, असा किस पडतो बारीक असा. तर अशा पद्धतीने पूर्ण पपई आपल्याला किसून घ्यायची आहे. तर पपई मी इथे किसून घेतलेली आहे. आणि ही पपई आपण म्हणजे पिकण्यासाठी झाडावरून तोडतो ना त्या पद्धतीची होती, पूर्णपणे कच्ची नव्हती, म्हणून अशी पिवळसर दिसते जरा. तुम्ही पूर्णपणे कच्ची पपई घ्या. आणि बघा त्याच्यामध्ये आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघू. तर इथं घेतलं आहे मी तांदूळाचं पीठ, चवीनुसार मीठ, थोडंशा ओवा, तीळ घेतलेली आहे, मिरची पावडर आहे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, हळद घेतली आहे थोडीशी, आणि 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडंसं जिरं कुटून घेतलेलं आहे, धना पावडर घेतलेली आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी एक एक करून हे सर्व साहित्य घालून घेते. ओवा घातल्या, हळद घातली, मिरची पावडर, हिरवी मिरची, तीळ, आलं लसूण पेस्ट, धना पावडर, कोथिंबीर घालायची आणि हे तांदूळाचं पीठ. तर हे आपल्याला जसं लागेल ना तसं गरजेप्रमाणे घालायचं आहे. पपईमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे कमी जास्त पीठ लागू शकतं. सध्या मी 1 वाटी घेतलेलं आहे, अजून जर लागलं ना तर अजून घालेल. तर बघा, पहिले एवढं घालून घेते, मिक्स करू आणि मग बघू किती लागतं ते. थोडंसं उरवलेलं आहे. चवीनुसार मीठ घालते. हे बघा, मिक्स करू आधी. असं मी मिक्स करून घेतलं बघा. तर मला अजून थोडंसं हे पीठ टाकावंसं वाटतंय म्हणून हे टाकून घेणार आहे मी. आणि परत एकदा मिक्स करून घेते चांगलं. तर बघा, छान असा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. हे बघा, वडे करता येतील ना असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट नाही आणि एकदम जास्त पातळ पण नाही असा. तेल ठेवलेलं आहे तापायला वडे तळण्यासाठी. आणि बघा, इकडे एक पिशवी घेतलेली मी तेलाची. तर तिच्यावर आपल्याला वडे थापायचे, पटकन निघतात आणि छान असे थापले जातात. थोडंसं तेल लावून घेतलं मी. आधी याच्यावर अनारसे केलेले होते म्हणून इथं खसखस दिसते तुम्हाला साईडला. तर थोडंसं तेल लावून घेतलं आणि याच्यातून आता आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे बघा. आणि छान असं आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे. तुम्ही लहान मोठा तुमच्या पद्धतीने थापू शकतात. जाड बारीक, तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीक थापा. बारीक पण छान असा कुरकुरीत लागतो. हे बघा असा. आणि मध्ये असं छिद्र देऊन घ्यायचं आहे. हे बघा असं. आणि असं अलगद उचलला जातो आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. वडा सोडताना आपल्याला म्हणजे तेल एकदम कडकडीत गरम नाही करायचं आहे, मीडियमच गरम करायचं आहे. म्हणजे वडा असा छान असा कुरकुरीत होतो.
बघा किती छान असा झालेला आहे. आता पलटी करून घेऊ आपण. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे वडा तळताना सुद्धा. वडा छान असा कुरकुरीत तळून झालेला आहे बघा. तुम्हाला जर याच्यापेक्षा कमी तळायचा असेल तरी तळू शकतात तुम्ही. कमी पण तळला तरी भारीच लागतो. हे बघा, याच पद्धतीने मी आता दुसरा पण एक वडा तुम्हाला करून दाखवते. तर बघा, एक गोळा घेतलेला आहे मी. छान असा थापून घ्यायचा आहे वडा. तर बघा, एक बाजू छान तळली गेली. आता पलटी करून घेऊ. कमी गॅस ठेवला ना तर छान असा कुरकुरीत तळला जातो. खायला खूपच भारी लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि याच्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे बारीक कट करून. तुमच्या घरात जर लहान पोरं असतील ना तर ते खातील, तर त्याच्यासाठी मिरची घालू नका तुम्ही. तर हा सुद्धा वडा आपला छान तळला गेला बघा. असा पण ठेवू शकतात तुम्ही, जास्त कुरकुरीत नसेल करायचा तर. बघा, व्यवस्थित तेलने तळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. तर ह्याच पद्धतीने मी सर्व वडे आता तयार करून घेते. तयार आहेत आपले मस्त असे वडे बघा. मी 2-3 राहू दिलेले, नंतर तळणार आहे मी. तर आता आपण हे गरम गरम खायला घेऊ. मस्त बघा, एकदम भारी, खूपच छान लागत आहे बघा. सोबत मस्त तळलेली मिरची. हे बघा, तुम्हाला ही कच्च्या पपईच्या वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.